मी तुम्हाला सांगते 70% 60% लोक या बीड जिल्ह्याचे एकाच बाजूला मतदान करतील निवडून घ्या. कारण हे खूप शहाणे विद्वान लोक आहेत. कारण हे जातीला मानणारे नाही मातीला मानणारे लोक आहेत. मी या मातीसाठी काम करणारी एक सच्ची कार्यकर्ता आहे. माझ्या हृदयामध्ये जे आहे ते माझ्या ओठामध्ये आहे आणि जे माझ्या ओठातून निघालं त्याला कोणी परमात्माही बदलू शकत नाही. जे बोलते ते बोलते, ठोकून बोलते, नाही तर नाही बोलत तर नाही बोलत, हे माझा स्वभाव आहे. आणि हे काय काम एवढे आक्रमक आणि कडक आणि स्पष्ट आहे कारण मी खूप संघर्ष पाहिलेला आहे. मी संघर्ष पाहिलाय माझ्या पित्याचा, मी संघर्ष पाहिलाय त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा. अहो 2014 ची निवडणूक होती. 2014च्या निवडणुकीमध्ये 14 आमदार मुंडे साहेबांना पाडण्यासाठी 14 आमदार वानर सेना होती ना, अशी आमची जोरजोरात टाळ्या वाजवते. त्या वानर सेनेने मुंडे साहेबांचे मान ताट ठेवली आणि निवडून दिला. परत कामाला गेली वानर सेना. ज्याच्यामध्ये आज हिंमत आहे खरं बोलायची त्याची गरज आहे समाजाला. ज्याच्यामध्ये आज हिंमत आहे खरं स्पष्ट सांगायची त्याची गरज आहे समाजाला. आज जर मोहन दादांना एखाद्या ठिकाणी लोक हाल घालत असतील तर ती कौतुक आहे त्यांचं. आणि जर एखाद्या गावात त्यांना जायला भीती वाटत असेल तर मग त्यांची 25 वर्ष वाया गेले. जर तुम्ही 4 लहान वयाच्या मुलांना समजून सांगू शकत नाही हे जीवन कशासाठी आहे, ही निवडणूक कशासाठी. अहो मोदीजी अशी हात मारली तर बोलत पंकजा ते म्हणतील काय करणार तुम्ही 5 लाख मतं कोरड्या तलावात टाकल्यासारखे टाकून. मला माहिती आताही 5 लाख मतं टाकायची तुमची तयारी आहे तरी 7 लाख मतं घेऊन पंकजा मुंडे निवडूनच येणार. आणि तुम्हाला माहिती की काही झालं तरी पंकजा मुंडे ही आमची कामच करणार आहे. पण प्लीज काहीतरी तुम्हाला मजा येईल ना जेव्हा माझी जोरात मिरवणूक येईल तेव्हा त्याच्यात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे ना. जेव्हा लोक घोषणा देतील पंकजा मुंडे आगे बढो तेव्हा मी म्हणेन